नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे अपेंडिसायटिस. त्याला मराठीमध्ये आंत्रपुच्छ शोथ पण असे म्हटले जाते. अपेंडिसायटिस हा आतड्यांचा गंभीर रोग आहे. तो वर्मीफॉर्म अपेंडिक्स या भागाच्या सूज आल्यामुळे होतो. हा तीव्र आणि दीर्घकालीन या दोन्ही स्वरूपाचा आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही तो होऊ शकतो. वय वर्षे 10 ते 30 वयामध्ये जे पोटाचे विकार होतात त्यामध्ये अपेंडिक्स हा महत्वाचा आजार आहे. अविकसित देशामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. अपेंडिक्स हा पोकळ नळीसारखा भाग असतो. तो सिकम या मोठ्या आतड्याच्या भागाच्या टोकाला असतो. हा आळीसारखा असतो म्हणून त्याला वर्मीफॉर्म अपेंडिक्स म्हणतात. आतड्यांना जे तंतुमय आवरण असते त्या तंतुमय आवरणापासून ते तयार झालेले असते. त्याखाली स्नायूंचा थर असतो. लिम्फॉइड टिश्यूचा थर असतो. शरीरातील त्रासदायक जे विषारी घटक निर्माण होतात त्याचे शमन करण्याचे किंवा शरीराच्या त्वचेतून बाहेर भागामध्ये जे टॉक्सिक शरीरामध्ये शिरलेले आहे ते बाहेर काढण्याचे काम या अपेंडिक्सच्या लिम्फॉइड टिश्यूचे काम असते. आता अपेंडिसायटिसची लक्षणे काय आहेत? अचानक पोटामध्ये बेंबीच्या ठिकाणी तीव्र वेदना सुरू होते. त्यानंतर ते हळूहळू उजवीकडे सरकत जाते. अपचन, जुलाब, कॉन्स्टिपेशन या निमित्तानं हे दुखणं सुरू होते. ताप 100 ते 102 असतो. मळमळ, उलटी, उजव्या बाजूच्या पोटाचे स्नायू आकडतात. त्यानंतर ताठ होतात. उजवा पाय पोटाशी घेतला तर रुग्णाला बरे वाटते. पोटाच्या डावीकडचा भाग हाताने दाबला तर उजवीकडे दुखले जाते. खोकणे, शिंकल्यामुळे सुद्धा हा दुखण्याचा त्रास वाढतो. त्यानंतर सूज वाढली तर अपेंडिक्स फुगते. त्यानंतर ते फुटले जाते आणि त्यामधून पू वाहू लागतो. त्याला पेरिटोनायटिस पण असे म्हटले जाते. ताप वाढतो. रोगी पांढरा शुभ्र दिसायला लागतो. अशा वेळेस तातडीने ऑपरेशन करण्याची गरज भासते. अपेंडिसायटिस होण्याचे कारणे बघूया आपण. तर अपेंडिसायटिस होणे म्हणजे आपल्या आतड्याचे आरोग्य चांगले नसण्याचे एक लक्षण आहे. जर आतड्यामध्ये विषारी पदार्थ भरपूर प्रमाणात वारंवार साठत असतील तर त्यासाठी आपल्या अपेंडिक्सला म्हणजे अपेंडिक्सचे काय काम आहे तर जे टॉक्सिक आहे ते ज्वलन करणे म्हणजे टॉक्सिक डिटॉक्स करण्याचं काम हे आपलं मूळ काम आपल्या अपेंडिक्स ह्या भागाचं आहे. जर आतड्यामध्ये ऍसिडिटी म्हणजे जर विषाक्तता भरपूर प्रमाणात वाढली तर आपल्या अपेंडिक्सवर सूज येते. त्या काम करून म्हणजे विषमुक्त करण्यासाठी आतडे भरपूर त्याला काम करावं लागते. तो दमून जातो अवयव. तर त्यामुळे त्याच्यावर भरपूर प्रमाणामुळे सूज येते. त्यामुळे रुग्णाला पोटामध्ये दुखण्याचे प्रॉब्लेम चालू होतो. जर ही परिस्थिती वारंवार होत राहिली तर वारंवार सूज आल्यामुळे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन होते आणि त्यामुळे अपेंडिक्सवर सूज येते. पू तयार होतो आणि ते फुटले जाते. ते फुटल्यामुळे पेरिटोनायटिस निर्माण झाल्यामुळे तो पू आतड्याच्या इतर भागांमध्ये पसरला जातो आणि धोकादायक अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे रुग्णाचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर त्यासाठी आपण आतड्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. अपेंडिसायटिस वर आपण उपचार बघूया. चालेल. अपेंडिसायटिस वर आपण उपचार बघूया. यासाठी आठवड्यातून एकदा उपवास केल्यानंतर आपल्या आतड्याला विश्रांती मिळेल आणि आपली आतड्याची पाचनशक्ती वाढेल. आतड्यामध्ये असलेले टॉक्सिक पदार्थ वेळोवेळी बाहेर जातील. त्यामुळे अपेंडिक्सवर जास्त दाब येणार नाही आणि अपेंडिक्सला जास्त काम करावे लागणार नाही. त्यामुळे आपले अपेंडिक्स सदृढ राहील आणि वारंवार इन्फेक्शन होणार नाही. तर आपण जर असा त्रास जाणवायला लागला तर रोग्याला अन्न देऊ नका. लिक्विड डाएट देणं गरजेचं आहे. सकस आहार द्या. आहारामध्ये फायबरयुक्त चोथायुक्त घटक असणे गरजेचं आहे. मेथ्यांचा काढा दिला तरी सुद्धा आपल्या आतड्याचं आरोग्य चांगले राहते. कॉन्स्टिपेशन होत नाही आणि पोट साफ वेळोवेळी होते.
त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि अपेंडिक्स हा त्रास होत नाही. जर वेळोवेळी अपेंडिक्सचा त्रास होत असेल, सूज येत असेल, तर गंभीर स्थिती निर्माण झाल्यामुळं ते अपेंडिक्स फुटते आणि तिथे तयार होतो आणि तिथे पेरिटोनाइटिस ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन म्हणजे लॅप्रोस्कोपी करणे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पुढचा त्रास टाळता येईल. तर आपल्याला जर वारंवार डाव्या बाजूला दुखत असेल आणि अपेंडिसायटिस आपण जर सोनोग्राफी करून जर अपेंडिसायटिस असा त्रास आपल्याला माहित असेल तर एक तुम्हाला 5 दिवसाची ट्रीटमेंट सांगतो. ती घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे फरक पडेल आणि जर आपण आपले जे काय रोजचे दिनचर्या आहे त्यामध्ये बदल केला, आहारामध्ये बदल केला, जर आतड्यामध्ये जी टॉक्सिसिटी जर साठत नाही साठायला लागली तर आपल्याला अपेंडिक्सचा त्रास होणार नाही. तर त्यासाठी 5 दिवसाची ट्रीटमेंट सांगतो. O2 टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. एन्झोफ्लाम टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. वायबॅक्ट कॅप्सूल सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. पॅन्टीन एल कॅप्सूल रोज एक सकाळी जेवणापूर्वी घ्या. असं घ्या आणि जर आपल्याला 5 दिवसानंतर ट्रीटमेंट आराम नाही मिळाला, जर दुखणं चालूच राहिलं तर आपण परत एकदा सोनोग्राफी करा. जर अॅक्यूट किंवा क्रोनिक असं दोन्हीपैकी कुठलं जर अपेंडिसायटिस आलं तर आपल्याला तातडीने ऑपरेशन करण्याची गरज आहे. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.